महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सामन्यानंतर पंचांसोबत घातलेली हुज्जत आणि पंचांना केलेली मारहाण शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना भोवली आहे। या दोन्ही मल्लांच्या कुस्तीवर 3 वर्षांची आता बंदी घालण्यात आली आहे। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दोघांच्या कुस्तीतील निर्णय पंचांनी चुकीचा दिला आणि दाद मागायला गेल्यानंतर चांगला प्रतिसाद न देता शिवीगाळ झाल्यामुळे सगळा प्रकार घडल्याचं शिवराज राक्षे यांनी म्हटलंय। घडलेला हा प्रकार चुकीचा आहे आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं शिवराज राक्षेनं म्हटलंय। तर शिवराज राक्षेसोबत या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। अहिल्यानगर शहरामध्ये पार पडलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला थोडंसं गालबोट लागलेलं पाहायला मिळालं। निर्णय चुकीचे, पंचांवर आरेरावी अशा प्रकारच्या घटना घडल्या। प्रतिस्पर्धेचे दोन्ही जर खांदे टेकले तरच कुस्ती दिली जाते आणि पंचांनी डायरेक्ट कुस्ती देऊन टाकली होती। त्यामुळे मी पंचांकडे अपील केली होती की रिमो दाखवून तुम्ही कुस्तीचा निर्णय घ्या, पण त्यांनी काही ते मान्यच केलं नाही। ते माझं फेटाळलं जो मी निर्णय त्यांच्या पुढे मांडला होता तो, आणि त्या निर्णयाची सारखे ते टाळाटाळ करायला लागले। टाळाटाळ करायला लागल्यावर मी तिथे सारखं त्यांना बोलायला लागलो की तुम्ही तो निर्णय घ्या आणि व्हिडिओ पाहून मग निर्णय द्या तुम्ही, परंतु ते काय ऐकायला तयार नव्हते। खालनं तिथनं मला जरा शिवीगाळ झाली आणि शिवीगाळ झाल्यानंतर मी पुढचं पाऊल उचललं। तर यानुसार आम्ही कोर्टाकडे दाद मागणार आहे की जे पंचांनी हा जो निर्णय घेतलाय त्यावर आम्ही कोर्टाकडे दाद मागणार आहे की हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे। त्यानुसार कोर्ट जो फैसला घेईन तेव्हा तो आम्हाला मान्य आहे। पण आता ही जी बंदी त्यांच्यावर लादलेली आहे 3 वर्षाची, त्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाण्याचं देखील त्यांनी आता म्हटलेलं आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।